सुप्रीम कोर्टामध्ये सध्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू आहे। तासाभरापूर्वी दीड तासापूर्वी हरीश साळवे हे युक्तिवादासाठी उभे राहिलेले होते आणि आता नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केलाय। अपात्रतेच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी कमी कालावधी होता। काही आमदारांच्या घरावरती हल्ले झाले होते, त्यामुळे जर ते मुंबईत परतले असते तर त्यांच्या जीवालाही धोका होता। त्यामुळे आम्हाला कोर्टात याचिका दाखल करावी लागली, असं नीरज किशन कौल यांनी म्हटलंय। याविषयीचे अपडेट्स प्रशांत आपल्याला देणार आहे। प्रशांत, साहजिकच आहे की उपाध्यक्षांच्या बद्दलचे हे सगळे जे मुद्दे आहेत अपात्रतेसंदर्भात कारवाईचे, तर त्याच्यात एक एक मुद्दा शिंदे गटाकडून उपस्थित केला जातोय। आता मुद्दा आहे की आम्हाला नोटिशीला उत्तर द्यायला कमी वेळ दिला गेलेला होता। जो नियम आहे त्याच्यानुसार 14 दिवस द्यावे लागतात आणि आम्हाला 7 दिवसांचा वेळ दिला गेलेला होता। त्यातही म्हणजे 2 जे आहेत ते वीकेंड होते, त्यामुळं हा वेळ कमी होता अशा पद्धतीचा युक्तिवाद नीरज किशन कौल करतायत। आणि त्यामुळं हा सगळा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये कसा आमच्याबद्दल म्हणजे जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत ते चुकीचे आहेत हे सांगण्याचा नीरज किशन कौल या ठिकाणी प्रयत्न करतायत। फक्त आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो वेळेचा मुद्दा ते उपस्थित करतायत त्याच्या संदर्भात निकाल ऑलरेडी जुलै महिन्यामध्ये देऊन झालेला आहे। सुप्रीम कोर्टानं त्यांना कमी वेळ मिळतोय म्हणूनच त्यांना 12 जुलैपर्यंतची परत मुदतवाढ दिलेली होती आणि त्याच निर्णयानंतर म्हणजे मुळे बऱ्याच गोष्टीमध्ये घडलेल्या होत्या आणि ज्यामुळं मध्यंतरी सरकारसुद्धा बनलेलं होतं। म्हणजे अर्थात अकॅडमिकली हा मुद्दा त्यांच्यासाठी महत्त्वाचा असल्यामुळं पुन्हा पुन्हा ते कोर्टाला सांगतायत, आठवण करून देत आहेत की ज्यावेळी उपाध्यक्षांनी ही नोटीस दिलेली होती तर त्याच्यामध्ये 7च दिवसांचा वेळ दिलेला होता आणि तो कमी होता, अशा पद्धतीची मांडणी जी आहे ती त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केलेली आहे। या सगळ्यामध्ये व्हिपचा सुद्धा मुद्दा उपस्थित झाला। ज्यांच्याकडे बहुमत नव्हतं त्या गटानं, शिवसेनेच्या त्या गटानं म्हणजे अर्थात ठाकरे गटाकडे त्यांचा रोख आहे, त्या गटानं व्हिप जारी केलेले होते। त्याच गटाच्या वतीनं नव्या अध्यक्षांना सुद्धा नोटीस देण्यात आली, असं कौल यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलंय। हे सगळ्या सत्ता संघर्षाची टाइमलाईन नेमकी कशी होती ते आपण पाहतो। 21 जूनला शिवसेनेचे जवळपास 30 आमदार सुरतमध्ये पोहोचले। 22 जूनला शिंदेंच्या बंडखोरांचा गट सुरतमधनं गुवाहाटीत गेला। 23 जूनला उद्धव ठाकरेंच्याच आपण पाठीशी आहोत अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं घेतली। तर 24 जूनला 16 आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी शिवसेनेकडनं करण्यात आली, उद्धव ठाकरेंकडनं केली गेली। 25 जूनला विधानसभेच्या उपाध्यक्षांनी 16 आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली। मग 26 जूनला विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटीशीवरती शिंदे गट सुप्रीम कोर्टात गेला। सुप्रीम कोर्टानं 16 बंडखोरांना दिलासा देत त्यांना 12 जुलैपर्यंत कारवाईपासून अभय दिलं आणि इथूनच पुढचा मार्ग मोकळा झाला। मग 28 जूनला भाजपनं राज्यपालांकडे जात बहुमत चाचणीची मागणी केली। 29 जूनला राज्यपालांनी ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले, 24 तासांचा वेळ दिला। पण याच दिवशी म्हणजे 29 जूनला उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्रिपदाचा, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला। तर नवाब रेमिया प्रकरणानुसार इथे नव्या अध्यक्षांनी सुद्धा बहुमत सिद्ध केल्याचं नीरज किशन कौल यांनी म्हटलंय आणि हा घटनाक्रम म्हणजे लोकशाहीची हत्या असं दाखवण्याचा प्रयत्न झाला। मात्र ठाकरेंच्या पक्षातच ठाकरेंविरोधात नाराजी होती आणि नाराजी आहे हे सिद्ध होत असल्याचं कौल यांनी म्हटलंय। रेबिया प्रकरणाचा दाखला सातत्याने दिला जातोय। आत्ता हा युक्तिवाद कौल यांचं काय आहे, प्रशांत आपल्याला माहिती देईल। प्रशांत, जनता एकच घटना युक्तिवादामध्ये कशी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली जाते विरोधी बाजूंकडून हे आता नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादामध्ये दिसतंय। काल कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं की कशा पद्धतीनं एक लोकनियुक्त सरकार जे आहे ते उलथवलं गेलं आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची सुद्धा एक प्रकारे मदत झाली वगैरे वगैरे। आता नीरज किशन कौल यांचा मुद्दा असा आहे की म्हणजे ते असं म्हणतात की न्यायमूर्तींना तुमच्या समोर असं दाखवलं जातंय की इथे लोकशाहीची हत्या झाली, इथे हॉर्स ट्रेडिंग झालं किंवा एक लोकनियुक्त सरकार उलथवलं गेलं। पण मुळामध्ये हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की हा एका पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा मुद्दा आहे। त्या पक्षामध्ये काही मतभेद निर्माण झालेले होते, काही लोकांनी एकत्र येऊन आवाज उठवला आणि जर त्या नेत्यानं स्वतःच्या पक्षामध्येच जर विश्वास गमावलेला असेल तर असा नेता मुख्यमंत्री पदावरती कसा काय राहू शकतो। अर्थात मी जसं म्हटलं की हे आर्ग्युमेंटचे मुद्दे असतात, आपल्या बाजूची जी स्थिती आहे त्याच्यावरती आधारित चित्र जे आहे ते रंगवलं जातं आणि त्याच पद्धतीनं हे दोन्ही आर्ग्युमेंट जे आहेत ते दोन्ही बाजूच्या वकिलांनी केलेले आहेत। आता नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद गेल्या जवळपास 15 ते 20 मिनिटांपासून सुरू आहे। 1 वाजता सुप्रीम कोर्टाच्या लंचची वेळ होत असते
आता कालच्याप्रमाणे बघावं लागेल की हा युक्तिवाद लंच नंतर सुद्धा कंटिन्यू होतोय का, कारण अजून किमान 2 वकील तरी आहेत, म्हणजे महेश जेठमलानी आहेत, त्याच्यानंतर तुषार मेहता आहेत, मग काही रिजॉइंडर सुद्धा होऊ शकतात. हे सगळं बघता ही सुनावणी जी आहे ती आज सुद्धा प्रदीर्घ चालेल असं दिसतंय. घटनापीठानं केवळ हा एकमेव विषय स्वतःच्या समोर ठेवलेला आहे. 3 विषय या घटनापीठासमोर आहेत, मात्र त्यापैकी महाराष्ट्राचा सत्ता संघर्ष हा एकमेव विषय सध्या त्यांनी प्रायोरिटीवरती ठेवलेला आहे आणि त्या अनुषंगानं हे सगळे युक्तिवाद जे आहेत ते होताना दिसत आहेत. प्रशांत, आतापर्यंतच्या युक्तिवादामध्ये शिंदे गटाकडनं 2 महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित झालेले आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे उद्धव ठाकरेंचा राजीनामा आणि दुसरा मुद्दा म्हणजे हे पक्षांतर नाहीये, तर ही पक्षांतर्गत असलेली नाराजी आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न, हे दोनही मुद्दे या संपूर्ण प्रकरणात कसे महत्त्वाचे आहेत? नक्कीच. खरं तर राजीनाम्याचा प्रश्न जो आहे तो कायदेशीरदृष्ट्या अडचणीचा ठरू शकतो, कारण ज्यावेळी राजीनामा झाला त्याच्यानंतर सुद्धा काही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा जाहीरपणे हे म्हटलेलं होतं की राजीनामा देणं जी आहे ती चूक ठरेल, कारण कायदेशीरदृष्ट्या काही गोष्टी पेपरवर येणं आवश्यक होतं. त्या थेट आल्या असत्या जर उद्धव ठाकरेंनी त्या बहुमत चाचणीला सामोरं जायचं ठरवलं असतं तर. पण अर्थात राजकारण काही केवळ लीगल गोष्टी किंवा अशाच गोष्टी बघून केलं जात नाही. त्याच्यामध्ये काही परसेप्शनसुद्धा महत्त्वाच्या असतात, भावना महत्त्वाच्या असतात आणि त्यामुळं त्यावेळी तो जो निर्णय घेतलेला होता उद्धव ठाकरेंनी तो त्याच गोष्टींचा जजमेंट करून घेतलेला होता. आता हे जे 2 मुद्दे आहेत की हे पक्षांतर नाही आहे, म्हणजे पक्षांतरबंदी कायदा लागू होऊ शकत नाही, हे जे सांगण्याचा प्रयत्न होतोय तो याचसाठीच, कारण ही सगळी केस जी आहे ती मुळामध्ये या 10th शेड्यूलच्या वरतीच आधारित आहे. कारण शिंदे गटाचं मुख्य आर्ग्युमेंट जे आहे ते हेच आहे की यांनी स्वतःहून पक्ष सोडलेला आहे, त्यांनी जी कृती केलेली आहे ती पक्षाच्या नियमामध्ये नाही आहे, त्यामुळं ची कृती जी आहे ती नियमबाह्य ठरते आणि नंतरच्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, सरकार बनवणं वगैरे, यांनी आमचा पक्ष सोडून केलेल्या आहेत असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे. शिंदे गट पहिल्यापासून या गोष्टीवर ठाम आहे की आम्ही पक्षांतर्गतच हे सगळं केलेलं आहे, आम्ही शिवसेनेमध्येच आहोत. निवडणूक आयोगामध्ये सुद्धा त्यांचा दावा त्याचमुळं आहे की आम्हीच खरी शिवसेना आहोत. तर या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने एकमेकामध्ये गुंतलेल्या आहेत. न्याय देताना न्यायमूर्तींना साहजिकच त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून हा निर्णय द्यावा लागेल. पण पुन्हा पुन्हा आपण हे बघतोय, आजही ते सिद्ध झालं की उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा कायदेशीरदृष्ट्या चूक ठरणार का, याची जाणीव जी आहे ती पुन्हा आज आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत, तू अपडेट जाणून घे. पण आणखी एक मुद्दा ह्याच्यामध्ये असा आहे, एक प्रकरण आहे सध्या इलेक्शन कमिशनमध्ये, निवडणूक आयोगाच्या दारात, तर दुसरं प्रकरण आहे ते सुप्रीम कोर्टामध्ये. सातत्यानं ही मागणी होते की सुप्रीम कोर्टातला निकाल आधी लावा आणि त्यानंतर निवडणूक आयोगातलं प्रकरण निकाली काढा. तर या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टातली सगळी सुनावणी लवकरात लवकर संपण्याची शक्यता किंवा चिन्ह कितपत दिसतात? नक्कीच. खरं तर मागच्या वेळी म्हणजे 10 जानेवारीला जेव्हा सुनावणी झालेली होती तेव्हा सुद्धा कोर्टानं हे सांगितलेलं होतं की आम्ही हे प्रकरण आता सलग ऐकू. जर 5 न्यायमूर्तींच्याच म्हणजे याच घटनापीठाकडे हे प्रकरण राहिलं तर कदाचित सलग सुनावणीची शक्यता सुद्धा खूप आहे, कारण कोर्टानं आठवड्यातले 3 दिवस मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे या सुनावणीसाठी राखीव ठेवलेले आहेत. ज्या अर्थी आता त्यांनी या प्रकरणाला हात घातलेला आहे, जेव्हा जर निर्णय झाला म्हणजे की याच घटनापीठासमोर हे प्रकरण राहील तर कदाचित कंटिन्यू सुनावणी होण्याची शक्यता सुद्धा खूप आहे. बहुमत चाचणीला सामोरं न जाता उद्धव ठाकरे त्यांनी राजीनामा देणं पसंत केलं. बहुमत चाचणी थांबवली जाऊ नये अशी मागणी आमची सुद्धा होती असं नीरज किशन कौल यांनी म्हटलं. ते शिंदे गटाच्या वतीनं बाजू मांडतात. बहुमत नसलेल्या ठाकरे गटानं व्हिप जारी केले, जे व्हिप पाळले जाणं अर्थातच शक्य नव्हतं आणि त्याच गटानं नव्या अध्यक्षांच्या विरोधात सुद्धा नोटीस बजावली असं कौल म्हणतात. मात्र या सध्याच्या सदनानं नव्या अध्यक्षांवरती विश्वास दाखवला. राहुल नार्वेकर नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आले. 29 तारखेलाच उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला होता आणि 30 तारखेनंतर नव्या घडामोडींना राज्यामध्ये सुरुवात झाली विधिमंडळाच्या दृष्टिकोनातनं. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नव्हतं, ज्यांच्याकडे विश्वास नव्हता, त्यांनीच व्हिप जारी केला आणि हा पक्षांतर्गत नाराजीचा मुद्दा आहे, हा पक्षांतराचा मुद्दा नाही असं सातत्यानं शिंदे गटाकडनं अधोरेखित केलं जातंय. त्यामुळे आम्हीच खरी शिवसेना, आम्ही शिवसेनेमध्येच आहोत, आमची नाराजी पक्ष नेतृत्वावरती आहे आणि ज्यांच्यावर नाराजी आहे, ज्यांच्यावर सोबत बहुमत नाही, ते मुख्यमंत्रीपदी कसे असा प्रश्न सुद्धा नीरज किशन कौल यांनी उपस्थित केलाय. पुन्हा एकदा आपण प्रशांतकडे जाऊया. प्रशांत,
नीरज किशन कौल यांच्या युक्तिवादानंतर सरन्यायाधीशांची सुद्धा एक कमेंट आलेली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी असं म्हटलेलं आहे की म्हणजे थोडक्यात तुमची केस जी आहे ती आम्हाला समजली, पण याच्यामध्ये असं दिसतंय की जेव्हा ट्रस्ट वोटसाठी हालचाली सुरू झाल्या त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये हे लोक आले, त्याच्यानंतर कोर्ट जे आहे ते अशा पद्धतीनं फ्लोअर टेस्ट थांबवू शकत नाही हे खरं आहे. पण त्याच्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये हा राजीनामा जो आहे तो झालेला आहे. सोबतच त्यांनी पुन्हा एकदा शिंदे गटाच्या वकिलांना सांगितलेलं आहे की या केसमध्ये, या महाराष्ट्राच्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये नबाम रेबियाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अजूनही शिल्लक आहे की नाही, या मुद्द्यावरती तुम्ही आर्ग्युमेंट करा. एकतर हे सगळं प्रकरण जे आहे ते अजून 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे जावं की नाही हा एक मुद्दा, आणि दुसरं नसेल तर मग नबाम रेबिया हाच मुद्दा योग्य आहे, नबाम रेबियाचा निकाल योग्य आहे, याच्यावरती आर्ग्युमेंट करा. म्हणजे एक प्रकारे शिंदे गटाच्या वकिलांना त्यांनी पुन्हा एकदा हे सांगितलेलं आहे की नबाम रेबिया लागू होत नाही, हा जो एक सरळ अर्थ मगाशी काढला गेलेला होता, तर त्याच्यावरती अजूनही न्यायपीठाचं समाधान झालेलं नाहीये. त्यांनी काही आर्ग्युमेंट जे आहेत ते त्यांना करायला सांगितलेले आहेत. बघावं लागेल की आता या मुद्द्यावरती अजून काय आर्ग्युमेंट जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत. आणि नबाम रेबिया केसचा वारंवार उल्लेख होतोय. 2016ची ही केस आहे, ती जशीच्या तशी या केसमध्ये लागू होऊ नये त्या केसचा निकाल, हे ठाकरे गटाचं म्हणणं आहे. काही परिमाणं, काही संदर्भ हे वेगळे आहेत आणि त्या अर्थानं ठाकरे गटाचं म्हणणं मान्य होतंय का हे आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे. नबाब रेबिया प्रकरण इथे लागू होतं का यावर युक्तिवाद करा असे निर्देश कौल यांना देण्यात आले. बहुमत चाचणी थांबवण्यास नकार दिल्यानंतर ठाकरेंच्या समोर एकूण 2 मार्ग होते असं सरन्यायाधीशांनी म्हटलं, पण बहुमत चाचणीला सामोरं न जाता त्यांनी राजीनामा दिल्याचा उल्लेख सुद्धा सरन्यायाधीशांकडनं झालाय. त्यामुळे स्ट्रॅटेजीज खूप महत्त्वाच्या होत्या. प्रत्येक पाऊल कायदेशीरदृष्ट्या बरोबर पडतंय की नाही हे पडताळून पाहणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा, बहुमत चाचणीला त्यांचं सामोरं न जाणं, हा त्यांच्यासाठी यापुढच्या काळात कोर्टाच्या लढाईमध्ये अडचणीचा मुद्दा ठरेल का याची आता नव्यानं चर्चा सुरू झालेली आहे. ज्या आमदारांच्या गटाकडे बहुमत नव्हतं त्यांनीच व्हिप जारी केले, त्यांनीच नव्या अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव आणला, परंतु नव्या अध्यक्षांनी म्हणजे राहुल नार्वेकर यांनी बहुमत मिळवलेलं आहे असं नीरज किशन कौल यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान सांगितलेलं होतं. अपडेट्स पुन्हा एकदा आपल्याला प्रशांत देणार आहे. प्रशांत. ज्ञानदा 1.5 तास आता जवळपास झालेला आहे. 1 वाजता सुप्रीम कोर्टाच्या लंचची वेळ होते आणि त्याच्या आधी तर हे युक्तिवाद संपणार नाहीत हे जवळपास स्पष्ट आहे. हरीश साळवेंनी जवळपास 30 ते 40 मिनिटं युक्तिवाद केला. त्यांच्या युक्तिवादाच्या दरम्यान एक इंटरेस्टिंग गोष्ट ही पण घडली की ज्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा उल्लेख केला त्याच्यानंतर सरन्यायाधीश आपापसामध्ये जवळपास 7 ते 10 मिनिटं चर्चा करत होते आणि त्यामुळं ही सुद्धा एक महत्त्वाची घटना आहे. त्याच्याबद्दल त्यांचं नेमकं काय मत झालेलं आहे हे आपल्याला नंतर निकालामध्ये कळेलच. पण आता 2 वकिलांचा युक्तिवाद जो आहे तो प्रामुख्याने शिंदे गटाच्या बाजूने झालेला दिसतो आहे. एकतर हरीश साळवे आणि आता नीरज किशन कौल. अजून अर्धा तासाचा विषय बाकी आहे. बघावं लागेल की अजून पुढे काय काय युक्तिवाद होत आहेत. बरोबर आहे. युक्तिवादाला सुरुवात झाली आहे. सगळ्यात आधी हरीश साळवे यांनी आपले मुद्दे मांडले. त्यांनी युक्तिवाद केला. जवळपास तासाभराचा हा युक्तिवाद होता. नीरज किशन कौल यांनी सुद्धा आपले मुद्दे मांडायला सध्या सुरुवात केली आहे. त्यांचाही युक्तिवाद सुरू होऊन जवळपास 40 मिनिटं झालेली आहेत. यानंतर महेश जेठमलानी बोलणार आहेत. मग राज्यपालांच्या वतीनं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आपली बाजू मांडणार आहेत. त्यामुळे कालच्याप्रमाणे आज सुद्धा प्रदीर्घ काळ ही संपूर्ण चर्चा किंवा कोर्टातला युक्तिवाद सुरू राहण्याची शक्यता सध्या व्यक्त केली जाते. नव्या अध्यक्षांचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा नव्या अध्यक्षांवरती सदनानं विश्वास दाखवला, त्याला निवडून दिलं, ते बहुमतानं निवडून आले. नबाब रेबिया हे प्रकरण इथे सातत्यानं चर्चेत येत आहे. अरुणाचल प्रदेशमधली सगळी केस आहे. या केसचा प्रमुख मुद्दा असा आहे की अध्यक्षांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव असताना अध्यक्षांनी कोणतेही निर्णय घेऊ नये, परंतु सरन्यायाधीशांनी या मुद्द्यावरनं टिप्पणी करताना नबाब रेबिया हे प्रकरण तुम्ही ज्या बाजूनं आहात त्या बाजूनं तुम्ही लागू करून घेण्याचा प्रयत्न करताय अशी एक प्रकारे मिश्किल टिप्पणी सुद्धा केलेली होती. नीरज किशन कौल यांनी किहेतो या प्रकरणाचाही दाखला दिला. ज्या नेत्यावरती आमदारांनाच विश्वास नाही तो नेता मुख्यमंत्रीपदी कसा असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कारण आम्हाला उद्धव ठाकरेंसोबत जुळवून घेता येत नाहीये, त्यांच्यावर आमची नाराजी आहे,
हा एकच मुद्दा शिंदे गटातल्या प्रत्येक आमदारांना लावून धरला. कुठेही आम्हाला शिवसेना सोडायची आहे, आम्ही पक्ष बदलतोय, आम्ही बंड करतोय असं त्यांनी म्हटलेलं नव्हतं. कृतीतनं दाखवण्याचाही प्रयत्न केला नाही. म्हणूनच आम्ही शिवसेना आहोत, हा विधिमंडळातला आमचाच पक्ष आहे. अधिकाधिक संख्याबळ नेत्यांचं, आमदारांचं, खासदारांचं हे शिंदेंसोबत आहे आणि म्हणूनच आम्ही आमचा नवा नेता निवडतोय जो की एकनाथ शिंदे असं दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडनं सातत्यानं झाला. त्यालाच एक प्रकारे पुष्टी आता सुप्रीम कोर्टात देण्याचा वकिलांचा सुद्धा प्रयत्न आहे. एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की जर सुप्रीम कोर्टानं बहुमताची चाचणी घ्यायला सांगितलेली होती आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंकडे वेळही होता, तर मग त्यांनी बहुमताच्या चाचणीला सामोरं न जाता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यामुळे बाकीचे मुद्दे किंवा आक्षेप हे गौण ठरतात असा युक्तिवाद शिंदे गटाकडनं कोर्टात करण्यात आलाय. आणि या सुनावणीच्या दरम्यान एक महत्त्वाची टिप्पणी शिंदे गटाकडनं केली जाते. समसमान मतं असतानाच विधानसभा अध्यक्षांना मतदानाचा अधिकार आहे. अध्यक्षांनी निष्पक्ष असावं ही देखील अपेक्षा असल्याचं कौल यांनी म्हटलेलं आहे. तर नबाब रेबिया प्रकरण बाजूला ठेवून या प्रकरणाकडे आपण पाहूया असं सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी म्हटलेलं आहे. ते महत्त्वाची टिप्पणी त्यांनी केलेली आहे. याच मुद्द्यावरती आपल्याला प्रशांतकडे जायचंच आहे, पण त्यापूर्वी सरन्यायाधीशांची अत्यंत महत्त्वाची टिप्पणी, कारण दोनही बाजूकडनं नबाब रेबिया हे या प्रकरणाचे वेळोवेळी दाखले दिले जात आहेत आणि न्यायमूर्ती चंद्रचूड, सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आधी सुद्धा म्हटलेलं होतं की हे प्रकरण इतकं ट्रिकी आहे की जो ज्या बाजूनं असेल त्या बाजूनं तो या प्रकरणाचे अर्थ काढेल. त्यामुळे आता सरतेशेवटी नबाब रेबिया प्रकरण बाजूला ठेवून आपण या प्रकरणाकडे बघूया आणि या प्रकरणावरती भाष्य करूया असं सरन्यायाधीशांनी दोनही बाजूंना सुचवलेलं आहे. कारण हे प्रकरण केंद्रस्थानी ठेवूनच दोनही बाजूंचा युक्तिवाद सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हे प्रकरण दोनही बाजूंसाठी फायदेशीर आहे, कारण ज्याची जी बाजू त्या पद्धतीनं या प्रकरणाचा अर्थ काढून या संपूर्ण सुनावणी दरम्यान युक्तिवाद सुरू असल्याचं चित्र आपण अगदी पहिल्यापासून पाहतोय. त्यामुळे नबाब रेबिया प्रकरण थोडंसं बाजूला ठेवून सध्याच्या महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाच्या प्रकरणाचा आपण विचार करूया असं सरन्यायाधीशांनी दोनही बाजूंना सुचवलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.